श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सर्वांची लाडकी राधिका पवार. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आज आमची 5वी अॅनिव्हर्सरी आहे. तसं पाहायला गेलं तर आज सुट्टी आहे, त्यामुळे आज फुल डे एन्जॉय होणार आहे. तसं तर आज गोड काहीतरी बनवायचं होतं, म्हणून मग आज शिरा बनवला होता. देवालाही नैवेद्य दाखवला आणि सर्वांसाठीही गोड खायला मिळालं. त्यानंतर लगेच घटकलश स्वच्छ केला. त्यानंतर नाश्त्यामध्ये आज स्पेशल अशी डाळबाटी बनवली होती. सुरुवातीला ह्यांनी जेवण केलं, त्यानंतर आम्हीही जेवण केलं आणि लगेच मी छान अशी रेडी झाले आणि आम्हाला साईबाबाला दर्शनाला जायचं होतं. घरापासून थोड्याच अंतरावर साईबाबाचं मंदिर आहे, त्यामुळे मग आम्ही साईबाबाच्या दर्शनासाठी गेलो होतो. पार्थ पप्पाचं बघून दर्शन करत आहे. पप्पा जसे दर्शन करत आहेत तसं तोही दर्शन करत आहे. त्यांनी दोघांनी दर्शन केले. त्यानंतर मीही दर्शन केलं आणि प्रांशूला आम्ही घरीच ठेवलं होतं, कारण की तो झोपला होता. त्यामुळं मग आम्ही तिघेही आलो होतो दर्शनासाठी. व्यवस्थित असे दर्शन केले आणि त्यानंतर लगेचच आम्ही खाली जाणार होतो. खाली म्हणजे साईबाबाची जन्मभूमी, ज्या ठिकाणी साईबाबाच्या उदी सर्व काही आहे. खाली आलो. खाली आल्याच्या नंतर साईबाबाची विहीर हे ज्या तेवढ्या गोष्टी आहेत त्या सर्वांचे आम्ही दर्शन वगैरे केले. दर्शन व्यवस्थित असे पार पडले. दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्हाला दुसऱ्याही मंदिरात जायचं होतं. प्रभू श्री रामांच्या मंदिरात जायचं होतं आणि त्यानंतर केदारेश्वराच्या मंदिरात जायचं होतं. बरीच अशी पाथरीमध्ये देवस्थान आहेत, त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण ठिकाणी जाऊन यायचं होतं. त्यामुळं मग आम्ही वरती आलो. वरती आल्याच्या नंतर थोडंसं फोटोशूट केला आणि साईबाबांसोबत आम्ही फोटो घेतले आणि त्यानंतर मंदिराच्या थोडंसं बाहेर येऊन बसलो. थोडंसं कसं मस्त आणि रिलॅक्स वाटलं. मंदिरात आल्यावर कसं मस्त असं प्रसन्न वाटतं. त्यानंतर लगेचच आम्ही केदारेश्वराच्या मंदिरात गेलो होतो. केदारेश्वराच्या मंदिरातील हा नंदी आहे आणि त्यानंतर लगेच हे केदारेश्वराचं मंदिर आहे. मागच्या वेळेस पहिल्या वेळेस मी गेले होते या केदारेश्वराच्या मंदिरामध्ये. या अगोदर मी कधीही गेले नव्हते. लग्नाला 5 वर्ष झाली, परंतु हे मंदिर मी फक्त आत्ता ज्या वेळेस गेलेली आहे त्यावेळेस फक्त दुसऱ्या वेळेस गेलेली आहे. आणि पहिल्या वेळेस ज्या वेळेस मी गेले होते ह्या मंदिरात तेव्हा मंदिर मला खूपच आवडलं होतं. त्यामुळे मग मी ह्यांच्यासोबत आजही चला म्हटलं आणि आजही आम्ही ह्या मंदिरामध्ये आलो. ह्या मंदिरामध्ये महाकालेश्वराचा फोटो आणि महादेवाच्या 2 पिंड आहेत आणि एक महादेवाची अशी छान अशी मूर्ती, अशा प्रकारचं हे मंदिर आहे. आणि इथे गेल्याच्या नंतर असं आपल्याला थोडंसं अंधार वाटतो, परंतु मध्ये गेल्याच्या नंतर खूप असं भारी वाटतं मंदिरामध्ये. केदारेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन झाल्यावरच्या नंतर आम्ही प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. तिथून दर्शन करून आल्याच्या नंतर लगेच घरी आलो. घरी आल्याच्या नंतर चेंज केलं आणि चेंज करून आम्हाला गार्डन मध्ये जायचं होतं. त्याला देखी थोडासा देखी पिलो पिलो. अवघ्या 20 मिनिटांमध्ये आम्ही इकडे गार्डनला पोहोचलो आहे आणि सोबतच आम्ही पार्थ, प्रांशुल आणि आम्ही चौघेजण आलो होतो. गार्डनमध्ये आल्यावर पार्थला एवढा आनंद झाला की तो त्याने शब्दात व्यक्तच करता येत नव्हता आणि खूप त्याने मस्ती पण केली दिवसभर. जेवढी मस्ती पार्थ करत होता तेवढीच मस्ती प्रांशुही करत होता. बदलून बदलून कधी डकमध्ये बसायचा, तर कधी घसरगुंडी खेळायचा, तर कधी झोका खेळायचा, तर कधी नवीनच काहीतरी. गार्डनमध्ये ही आम्ही या अगोदरही एक वेळेस आलो होतो. त्यामुळं कसं असतं, लेकरांना थोडंफार फ्रेश, रविवारी सुट्टी असते म्हणून थोडंसं फ्रेश वाटतं, म्हणून मग आम्ही कधीतरी गार्डनमध्ये येतो. त्यामुळं आज थोडं स्पेशल असल्यामुळं तर मग चला म्हटलं आज जावं आणि असंही थोडंसं एन्जॉय पण होईल आणि कसं पार्थ आणि प्रांशुल पण खुश होतील. बघा माझा चिमणा छोटूसा प्रांशुल कसा मस्त एन्जॉय करतोय घसरगुंडीला.
त्यानंतर ह्या गार्डन मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण आता बघणार आहोत, या ठिकाणी खूप प्रकारचे प्राणी पक्षी आहेत. थोडेफार आहेत, जास्त काय नाही आहेत, पण खूप सुंदर आहेत. आम्ही घरूनच येताना एका कॅरी बॅगमध्ये ज्वारी आणली होती ह्या पक्ष्यांसाठी. ह्यांनी त्यांना थोडी थोडी टाकली, परंतु ते पक्षी उडून जात होते, कारण की त्यांच्या जवळ अगोदरच गहू होते टाकलेले त्यांना खायला त्या फरचीवर. परंतु मग आम्ही ज्वारी टाकत होतो, पण त्यांना भीती वाटत असेल तर काय सांगावं, पण ते उडून थोडंसं पलीकडे जात होते. वरती पण खूप होते, भरपूर सारे पक्षी होते त्या ठिकाणी. लगेचच समोर ही बदकं आहेत बघा, किती सुंदर. अशी व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात खूप अशी सुंदर दिसू लागले. आम्ही जेव्हा तिथे होतो तेव्हा ती आम्ही पाहत असताना खूप छान छान अशी बदकं होती. त्यानंतर काळवीट, हरिण, अशी बरीच प्राणी होती. जास्त काय नाही, पण थोडीफार होती. बघण्यासाठी असं सुंदर असा परिसर आहे हा. त्यानंतर शेवटी बघा छोटी छोटी ससे आहेत. ससेही खूप सुंदर आहेत ह्या ठिकाणी. आणि एवढ्यातच आम्ही इथं बघत बसलो होतो. थोडा वेळ थांबलो असतो, परंतु कसं झालं की पाऊस जास्त एकदम जोराने यायला सुरुवात झाला. वारंही आलं आणि पाऊसही आलं. ही सशी आम्ही थोडा वेळ बघितली आणि बघितल्याच्या नंतर लगेच पावसामुळे लगेच आम्ही मंदिराकडे जायला निघालो, कारण की पावसामुळे प्रांशूला आणि पार्थला पावसात भिजल्यावर गारवा सहन होणार नाही. त्यामुळे म्हटलं चला आता आपण मंदिराच्या समोर छतामध्ये जाऊन बसूयात, जेणेकरून पार्थ आणि प्रांशू भिजणार नाहीत. त्यामुळे मग लगेचच तिथून मंदिराकडे निघालो. मंदिरामध्ये समोर थोडा वेळ बसलो तोपर्यंत पार्थ पावसामध्ये पावसाची मज्जा घेत होता. पाऊस पडत होता थोडा थोडा, म्हणून तो पावसाची मज्जा घेत डान्स करत होता. त्याने थोडा वेळ पावसात डान्स केला आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये 5-10 मिनिटांमध्येच पाऊसही लगेच गेला. पाऊस गेल्यामुळे मग आम्ही थोडा वेळ बसलो तिथे गेल्याच्या नंतर आम्ही गार्डनमध्येच महादेवाचं मंदिर आहे तेथे दर्शन केलं होतं. बघा, हे महादेवाचं मंदिर आहे आणि हा महादेवाची पिंड आहे. तेथे मी दर्शन केलं आणि बाहेर आले दर्शन करून. मस्त लेकरांनी एन्जॉय केल्याच्या नंतर आम्ही लगेचच येताना पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाऊन झाल्याच्या नंतर घरी यायला निघालो. भक्ती आत्याकडे गेली होती. येताना मग तिलाही घेतलं घरी. तिला घेतल्याच्या नंतर लगेचच आम्ही घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर रात्री सेलिब्रेशन करायला घेतलं. खूप काही मोठं असं सेलिब्रेशन नव्हतं, शॉर्ट बट स्वीट असं सेलिब्रेशन होतं. भक्तीने ओवाळलं, आईने ओवाळलं. नंतर आम्ही केक कट केला आणि मस्त अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. सो अशा सिंपल पद्धतीने आम्ही आमची अॅनिव्हर्सरी साजरी केली आहे.
तर आम्ही साई जन्मभूमी पाथरी येथे राहतो. पाथरीमध्ये साईबाबाचं जन्मस्थान आहे. साईबाबाचं जन्मस्थान म्हणजे साईबाबाचे भव्य असे मंदिर. तुम्हाला जर पाहायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तो व्हिडिओही आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. अशा प्रकारे आम्ही आमचा स्पेशल डे एन्जॉय केला. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय.